हॅलो, नमस्कार. मी गौरी, गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असा खायला खूप टेस्टी लागणारा गाजराचा हलवा बनवणार आहोत. हलवा बघूनच तोंडाला पाणी सुटेल हा असा हलवा बनवून तयार होतो. आपण गाजराचा हलवा बनवतो त्याच पद्धतीनं हाही हलवा बनवला जातो. खायला खूप टेस्टी लागतो. दुधी भोपळ्याची भाजी बनवली तर मुलं खात नाहीत, पण अशा पद्धतीने जर हलवा बनवला तर मुलं नक्की आवडीनं खातील. तर हलवा बनवण्यासाठी इथे एक दुधी घेतली आहे. ही कोळी घ्यायची आहे, जास्त जून आपल्याला घ्यायचं नाही. सोलरच्या साहाय्याने त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि ज्यावेळी तुम्ही हलवा बनवाय घ्याल त्याच वेळी हे आपल्याला खिसून घ्यायचं आहे. त्याच्या आधी खिसून हे ठेवायचं नाही, कारण की दुधी भोपळा जास्त आधी जर तुम्ही खिसून ठेवला तर तो काळा पडतो. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला बनवायचं असेल त्याच वेळी तुम्ही हे खिसण्यासाठी घ्याल. तर अशा पद्धतीने त्याची साल काढून घेतली आहे. आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे आणि त्यातील आतील जो बियांचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. बिया कोवळ्याच आहेत, पण तरीही आपल्याला इथं बिया काढून घ्यायच्या आहेत. आणि हे कट करून झाल्यानंतर लगेच आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे, कारण जर तुम्ही वरती पाण्यामध्ये न ठेवता असंच ठेवलं तर ते काळं पडू शकतं. त्यामुळे आपल्याला लगेच दुधी पाण्यामध्ये ठेवायचे आहे. आता हे सर्व मी व्यवस्थित कट करून घेतले आहे, आतील बिया काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला खिसणीच्या साहाय्याने हे खिसून घ्यायचं आहे. अशा प्रकारची खिसणी मिळते. ती मोठीही खिसू शकतो, मोठ्या साईडनं, छोट्या साईडनंही खिसू शकतो. इथं मी मीडियम साईजचे जे आहे त्यानं मी इथं खिसून घेते. दुधी खिसून झाली की लगेच आपण हलवा बनवायला घेणार आहोत, कारण जास्त वेळ आपण वरती हे ठेवू शकत नाही. दुधीचा कलर काळपट होऊन जातो. अशा पद्धतीने आपल्याला दुधी व्यवस्थित खिसून घ्यायचे आहे. आता मी सर्व खिसून घेतलं आहे आणि दुधीमध्ये जे पाणी असतं तेही आपण वापरणार आहोत. त्यामुळे हे खिसून घेतलं की हे असंच घ्यायचं आहे. कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 3 चमचे तूप टाकलं आहे. तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जी आपण दुधी खिसून घेतली होती ती टाकायची आहे. आता 4 ते 5 मिनिट आपल्याला ही दुधी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. त्यातील जे पाणी आहे ते व्यवस्थित सुकलं गेलं की मग आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकणार आहोत. आता हे व्यवस्थित परतवलं जातंय तोपर्यंत आपण बघून घेऊया की अजून कोणतं साहित्य आपल्याला पाहिजे आहे. इथं 1 ग्लास मी दूध घेतलं आहे. दूध साईसकट घ्यायचं आहे आपल्याला. इथं काही ड्रायफ्रुट्स मी कट करून घेतले आहेत. काजू बदामाचे काप घेतले आहेत, पिस्त्याचे काप घेतले आहेत, मनुके घेतले आहेत, पाऊण वाटी साखर घेतली आहे. आता कढईमधलं जे आपण दुधी परतवत होतो त्यातील पूर्णपणे पाणी आटलं गेलं आहे. आता पाणी आटलं गेलं की त्याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत. दुधावरची साई ही घ्यायची आहे. साई घेतल्यामुळे खव्यासारखा पूर्णपणे हा हलवा लागतो आणि त्याला टेस्ट ही खूप छान येते. त्यामुळे दुधावरची साई घ्यायची आहे. आता दूध टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता दुधाला व्यवस्थित उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर हे एकसारखं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ग्लासभर दूध आटण्यासाठी तर 10 ते 12 मिनिटं लागले. तुम्ही बघू शकता दूध पूर्णपणे आटलं गेलं आहे आणि दुधाचा खवा पूर्णपणे हलव्यामध्ये तयार झालेला आहे. दूध पूर्णपणे आटल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. जर तुम्ही आधी साखर टाकला तर दूध आटायला खूप टाइम लागतो. त्यामुळे आधी दूध आटवून घ्या आणि मगच इथं साखर टाका. आता दूध आटल्यानंतर मी साखर टाकली आहे. साखर व्यवस्थित परतवून घेतली आणि 1 चमचा इथं वेलची पावडर मी टाकली आहे. वेलची पावडर टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घेतलं आहे आणि जे ड्रायफ्रुट्स आपण कट करून घेतले होते तेही इथं टाकायचे आहेत, जेणेकरून तेही व्यवस्थित शिजले जातील. आता हे आपल्याला पुन्हा 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे साखरेचं पाणी झालं आहे ते आटलं गेलं की आपला हलवा बनून तयार होतोय.
दुधीला स्वतःचा असा हिरवा कलर असतो, पण तरीही हा कलर थोडासा फेंट वाटतोय, म्हणून मी त्याच्यामध्ये चिमूटभर हिरवा कलर टाकलेला आहे. तुम्हाला जर गरज वाटत नसेल तर तुम्ही टाकू नका, हे ऑप्शनल आहे. आता हलवा व्यवस्थित शिजला गेला आहे. तुम्ही बघू शकताय हलवा कढईपासून थोडा वेगळा होत आहे, की समजून जायचं की हलवा व्यवस्थित शिजला गेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. तर खायला खूप टेस्टी लागतो आणि हेल्दी रेसिपी आहे. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.